तिकडे बेडरूम आणि किचन पण तिकडेच. खूप छान आहे. स्टॅच्यू. ही फ्रेम कशी वाटते? खूप सुंदर आहे. कधी आणलीस तू? माझी जादू आहे. सांगतही नाहीस कशाला. अगं ही फ्रेम आहे ना, हा मित्र म्हणून आणली. खूपच सुंदर आहे. मला खूप आवडली. अरे माझे चॉईस आहे. छान दिसते. हो हो कळलं. हा स्टॅच्यू. स्टॅच्यू. वेल हे तुमचं घर. हो. हॉल, किचन, बेडरूम. कधी घेतलं घर? लग्न झाल्यानंतर लगेचच. कधी म्हणजे किती साली घेतलं ते सांगायचं करंदीकर साहेब. सॉरी, 2009 साली. काय हुंड्यात घेतलं की काय? हे बघा, तुम्हाला कितीदा सांगितलंय माझं लव्ह मॅरेज होतं. हा हुंडा बिंडा घ्यायचा प्रश्नच येत नाहीये. हे पहा, तुम्ही आवाज चढवू नका. आम्हाला आमच्या रुटीन प्रमाणे काम करू देत. मग रुटीन प्रमाणे तुम्ही आम्हा दोघांचे जबाब घ्यायला आलात आणि घर पाहायला. पाहायला नाही, शोधायला. काय शोधायला? हेच कुठे काय लिहून ठेवले का तुमच्या बायकोने, डायरी वगैरे? आणि तुम्ही जी औषधं देत होतात त्यातून काही दिलेत का? हे पहा मिस्टर करंदीकर, एकतर ही खुनाची केस आहे आणि याच्यात आम्ही असेच उभे आडवे प्रश्न विचारतो. अहो, एकतर मेडिकल सर्टिफिकेटमुळे सुटलात, नाहीतर कस्टडीतच घेतलं असतं 14 दिवस. कळलं. मग कुठे आहेत तुमच्या बायकोची औषधं? नाही, मी तिला औषधोपचार करत नव्हतो. काय? अहो, एवढा गंभीर आजार आणि तुम्ही तुमच्या बायकोवर औषधोपचार नाही केलेत? नाही. मग बोला. मी अनिल करंदीकर, माझी बायको अनिता. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही इथे राहायला आलो. आमचं मॅरेज लाईफ आम्ही फार एन्जॉय करत होतो. मी अविराज सिंथेटिक कंपनीमध्ये क्लार्क म्हणून काम करायचो आणि अनिता खालच्या बुटीकमध्ये जॉब करत होती.
त्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर 2009 रोजी अनिल काय ग? अरे जाता जाता जरा बुटीकवर सांगून जा मी आज नाही येते म्हणून. ठीक आहे, काय झालं? काय नाही रे, जरा बरं वाटत नाही. काय घेतलंस का? हो घेतला गोळा, पण नाही बरं वाटत. ठीक आहे, मी सांगतो. काय होतंय का पण तुला? अरे ना भूक लागत नाहीये, असं अंगात कसकस भरली. एक मिनिट, तुला भूक लागत नाहीये? हो अंगामध्ये कसकस भरली? हो उलट्या झाल्या नव्हते? हो करेक्ट. तुला मळमळत आहे? हो रे, कालपासून. व्हेरी गुड. हे बघ, मी खाली जातो आणि आत्ताच ऑफिसमध्ये फोन करून येतो काय? की बायकोला चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, उशीर होईल यायला. पण चेकअप कशासाठी? बस का, लग्नाला 6च महिने झाले, बायकोला मळमळते, कसकस होते, मग चेकअप नको करायला? इश्श, सांग ना, अशा वेळेस नवऱ्याने काय केलं पाहिजे? ऑफिसला उशिरा जाण्यापेक्षा रजाच टाकावी आणि 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 चेकअप झाल्यावर दिवसभर एन्जॉय करा. म्हणजे एखादा सिनेमा पाहावा, रात्री बाहेरच जेवण करावं, घरी यावं आणि 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 मी आवरून येते, लगेचच जाऊ डॉक्टरकडे. त्याच दिवशी आणि तसं चेकअप केलं. दुपारी आम्ही 3 इडियट्स बघायला गेलो होतो. मी संध्याकाळी रिपोर्ट घ्यायला त्याला क्लिनिकवरतीच बोलवलं होतं. आणि त्याची तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे मी तिला टॅक्सीमध्येच बसवलं आणि अभिजितच्या क्लिनिकवर गेलो. अनिल अतिशय एक्साइट झाला होता. बाळ झाल्यावर काय काय करणार सगळं काही विचारत होता. अरे दुपारी आम्ही तर खरेदीला जाणार होतो. टोपडे, झबले, छोटी स्कूटर, पाहण्याला देखील. वेड्याने मला अभिनंदन करण्यासाठी बुके आणि कॅडबरी सुद्धा आणली होती. औषधं कोणती घ्यायची, बाळाची काय काय काळजी घ्यायची, सगळं काही विचारत होतं. अरे मुलगा होणार की मुलगी हे सुद्धा विचारलं होतं. अर्थात आम्हाला कोणीही चाललं असतं, पण मी मात्र खूप अपसेट होतो. अनिलचा उत्साह पाहून फार हादरूनच गेलो होतो. कारण टेबलरचे रिपोर्ट काही वेगळं सांगत होते. मी उठलो, अनिल जवळ गेलो आणि त्याला सांगू लागलो, नको अभि, पुन्हा नको ते सगळं. मिस्टर करंदीकर, आम्ही जबाब देतोय. सॉरी. मग काय सांगितलं तुम्ही त्यांना? मी सांगितलं की अनिता प्रेग्नंट नाहीये. अरे मग तिला उलट्या वगैरे? ह्या ज्या सिम्पटम्स आहेत त्या वेगळ्यामुळे आहेत. म्हणजे? अनिल, आय सॉरी टू से, अनिता इज सिरियस. काय? तिच्या पोटात ट्युमर आहे. या इथे. अरे मग तिचं पाळी वगैरे? ती देखील ट्युमरमुळेच निवण झाली. अरे अरे आम्ही समजवतो की आम्हाला. अनिल सावध स्वतःला. अनिल शांत हो. अरे पण आता काय करू आम्ही? हे बघ, आपण या ट्युमरचा टेस्ट करू आणि मग काय ते ठरवू. मग त्या ट्युमरचा टेस्ट काय सांगत होत्या? अनिताचा ट्युमर 2nd स्टेजमध्ये होता. मॅलिग्नंट म्हणजे वाढत जाणार, आणि त्याच्या सेकंडरी सगळीकडे, गर्भाशयात, आतड्यात सगळीकडे पसरण्याची शक्यता होती. हो, आय सी. आता प्रश्न तो फक्त आणि त्याला सांगण्याचा. त्या दिवशी मी ऑफिसला गेलोच नाही. दिवसभर भटकत राहिलो. डॉक्टर अभिजितच्या क्लिनिकवर गेलो, रिपोर्ट घेतले, 2-4 नातेवाईकांकडे जाऊन आलो. घरी आलो तर आणि त्यांनी घरामध्ये पाळणा आणून ठेवलं होतं.
मी आतमध्ये गेलो, पाळणा पाहिला आणि आदरलोच. कसं आहे, आज दुपारीच आणला. मी आणि शेजारच्या देशपांडे वहिनी गेलो होतो. छान आहे अगं, पण इतकी घाई कशाला? अरे असं कसं म्हणतोस? आता नंतर ना खूप खर्च वाढतो, म्हणून आधीच एक एक गोष्ट घ्यायचं ठरवलंय. आणि तुम्ही आता घरात जास्त पैसे द्यायला लाग, ओव्हर टाईम कर, कळलं? हो. बरं, माझं नाव कोणत्या दवाखान्यात नोंदवायचं? इतक्यात घरात बाळण पण करायचंय का? अरे आधीच नाव नोंदवावं लागतं, नाही तर नंतर ना खूप गडबड उडेल तुझी. आणि आपण ना आधीच ठरवूया की कोणत्या नर्सरीत घालायचं, कोणत्या शाळेत घालायचं, हे सगळं आपण आधीच ठरवूया. हो, ठरवायला पाहिजे. काय झालंय अरे, थकलायस का? असा का दिसतोय? अगं, मी आज ऑफिसला गेलोच नव्हतो. का? अरे असं करून कसं चालेल? आता आपल्याला बाळ अनिता, होणार आहे. प्लीज प्लीज बोलू नकोस. काय झालंय अनिल? हे बघ, तू बस इथे. अनिल मला सांग, काय झालंय? मी डॉक्टर अभिजितच्या क्लिनिकवर गेलेलो. हे माझ्या प्रेग्नन्सी बद्दल काही सिरियस नाहीये ना? नो उगीच टेन्शन. त्याबद्दलच बोलणं झालं. काय काय झालं? अनिता, अनिता, तू तू प्रेग्नेंट नाहीयेस. काय? हे बघ, तू नीट ऐकणार आहेस मी काय बोलतो ते? अनिल अनिल, हे बघ, तू माझ्या तर करत नाहीयेस ना? मला रडू येणार नाही तर? अगं नाही, तू नीट ऐक. डॉक्टर अभिजितने मला सांगितलं तू प्रेग्नेंट नाहीयेस. पण पण मग माझी तब्येत वगैरे? त्याचं कारण वेगळं होतं. आणि मग ठीक आहे ना वेड्या, त्यात एवढं अपसेट व्हायला काय झालं? आणि तोंड कशाला पाडतोस? बघ, आपल्या लग्नाला 6च महिने झालेत ना. आपल्यालाच वाटलं की आपल्याला बाळ होणार आहे. आणि आपण केलेली खरेदी अनिल आपण नक्कीच वाया जाणार नाही. तसं नाहीये अनिता. अगं तुला तुला बाळ होऊ शकणार नाहीये. अनिल, हे तू जरा जास्तच बोलतोयस हा. उगीच तोंडाला वाटेल ते बोलतोस. तुम्हाला माझे रिपोर्ट दाखव. कुठे आहे तुझी बॅग? अनिता, 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 नको बघूस ते रिपोर्ट्स. नाही नको, मीच हे बघतो. बघ, तुला काही नाही कळणार त्यातलं. अनिल, आज तुम्हाला रडवायच्याच मूडमध्ये दिसतो. अनिता, अनिता, रिपोर्ट्स वाचायला आत गेले. या त्या रिपोर्टच्या कॉपीज. हा रिपोर्ट काही कळत नाहीये आणि हा एक्सरे काही समजत नाहीये. मी सांगतो इन्स्पेक्टर. आणि तिच्या पोटात या या इथे ट्युमर होता. भूक न लागणं वगैरे त्याच्यामुळेच होतं. शिवाय तिची सेकंड स्टेज होती. तुम्ही या कॉपीज तुमच्यावर ठेवू शकता इन्स्पेक्टर. ठीक आहे. रिपोर्ट्स वाचायला ती आत गेली. ती जवळजवळ अर्ध्या तासानेच बाहेर आली. त्यांना शॉक बसला असेल. अगोदर तर ती काही बोललीच नाही. मीच तिच्या जवळ गेलो, बसलो. अनिता, अगं मी बोललो तुला, हे रिपोर्ट नको वाचूस, तुला नाही कळणार त्यातलं काय. डॉक्टर अभिजितनं ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस मी बधीर झालो होतो ग. अर्धा तास तो बोलवता आणि मला काहीच कळत नव्हतं. पण मला माहिती आहे प्रॉब्लेम खूप सिरियस आहे. सिरियस? अरे मी लवकरच मरणार आहे रे. आणि त्याला शांत हो आणि रडू नकोस. आणि रिपोर्ट मध्ये दिले सेकंड स्टेजला ट्यूमर, पण काय करणार होत रे? रडू नकोस, तुला त्रास होईल. रडू नकोस. आणि आपण दुसऱ्या डॉक्टर
वेगळाच ना. डॉक्टर अभिजित पण वेगळेच दिसतात. तुमच्या ना लक्षात नसेल आलं की एका नावाचे 2 बायका असू शकतात. म्हणजे मी नाहीये ती, मी ती बाई नाहीये. ती नावासारखी होती ना म्हणून रिपोर्ट्स बदललेत. तू ताबडतोब डॉक्टरांना फोन कर, त्यांना म्हणाव की नावासारखी असल्यामुळे रिपोर्टची बदल झाली आहे. मी सकाळी येऊन रिपोर्ट घेऊन जातो. तू सांग डॉक्टरांना. आणि तिथे रिपोर्ट चेक केले असते ना तुझ्या लगेच कळलं असतं. किती घाबरलेले अनिल मी. जाऊ दे, मी ना कॉफी करते मस्तपैकी. तू स्वयंपाकघरातच ये. आणि उद्याच आपण माझं नाव मॅटर्निटी होम मध्ये नोंदवून टाकू. हा अनिल. अनिल हो. पण अनिल कोण असेल रे ती बाई? कोणाचे रिपोर्ट्स असतील ते? कुठे राहत असेल ती? काय करत असेल? तिला तर उद्या कळल्यावर काय वाटेल रे? आणि मी नाही आहे ना ती? तुमच्याकडून चूक झाली आहे ना अनिल? आणि मी नाही आहे ना ती? सांग ना डॉक्टरची आणि तुझी चूक झाली आहे ना अनिल? अनिल 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 अनिता, अनिता काय होतंय? अनिता, डॉक्टर तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच तुला तुला सांगितल्यापासून अस्वस्थ होतो. तिला सांगितलंस? मग काय रिॲक्शन? मला फार भीती वाटते डॉक्टर. तिला एक्सेप्ट करायला जड जाते. आत्ताच चक्कर आली होती तिला. बेडरूम मध्ये झोपली. मग अनिल तू काय निर्णय घेतलास? ऑपरेशन करायचं की नाही? नाही, मी अजून निर्णय नाही घेतलाय. पण लवकरात लवकर काय निर्णय घ्यावा लागेल अनिल. डॉक्टर ऑपरेशनला साधारण किती खर्च येईल? एकूण ऑपरेशनला 15 लाख रुपये आणि सर्व ट्रीटमेंट वगैरे सगळं मिळून खर्च 30 लाखापर्यंत जाईल. 30 लाख? पण हे पैसे लगेचच जमा करावे लागतील? हो, म्हणजे येत्या 15 दिवसातच. 15 दिवसात? पण डॉक्टर ऑपरेशन केलं तर अनिता पूर्ण बरी होईल ना? अनिल, आय मस्ट टेल यू, अशा केसेसमध्ये सेकंडरीज खूप डीप गेलेल्या असतात. 6 महिन्यानंतर ट्यूमर पुन्हा उद्भवू शकतो आणि पेशंट पूर्ण बरा होईल याची काही शाश्वती नाही. म्हणजे कत्रीच शाश्वत नाही? करेक्ट. मग आपण इतका खर्च का करायचा? अनिल, अरे आपण तिला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून. पण जर ती वाचणारच नाही हे माहिती असेल तर आपण खर्च का करणार? हे बघ अनिल, हा प्रश्न ज्याच्या त्याचा आहे आणि हे सगळं ज्याच्या त्याच्या विचारशक्तीवर अवलंबून आहे. नाही डॉक्टर, हे विचारशक्तीवर नाही, हे ज्याच्या त्याच्या परवडण्यावर अवलंबून आहे. माझ्यासारखा एक सामान्य माणूस ज्यावेळेस 30 लाख रुपये उभे करतो ना, त्यावेळेस त्याने त्याचं राहतं घर, बँक बॅलन्स, दागिने, उधार, उसनवारी इतक्या साऱ्या खटपटी करून ते उभे केलेले असतात. आणि ते जर असे मातीमूल होणार असतील ना तर त्याचा काय उपयोग आहे? हे बघा अनिल, डॉक्टर, समजा आपण ऑपरेशन नाही केलं तर आमच्याकडे किती दिवस आहेत? जेमतेम 2-3 महिने. हा, आणि ऑपरेशन केलं तरी 6 महिनेच. कदाचित 3-4 महिने जास्त येईल. 3-4 महिने? नाही डॉक्टर, हा हिशोब नाही पटत. एनिवे, तुम्हाला
उद्या सकाळी सांग काय करायचं ते. आणि मेडिकल रिझनसाठी आता इमिडिएटली टेलिफोन मिळतो. माझ्याकडे फॉर्म आहे तो भरून दे, म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत फोन येईल. आता गरज पडेल त्याची. चल मी निघतो. See you. अनिता, अनिता तू ठीक आहेस ना? हे बघ, आत्ताच डॉक्टर अभिजित येऊन गेले आणि खरंच आमच्याकडून रिपोर्टची आदलाबदल नाही झाली. त्यांनी ऑपरेशनचं डिसिजन घ्यायला सांगितलं. हे बघ, तू म्हणत असशील ना तर आपण ऑपरेशन करूया. हा, मी कुठूनही पैसे उभे करेन, पण ऑपरेशन करूनही तू पूर्ण बरी होशील याची डॉक्टर काहीच शाश्वती देत नाहीये. आणि या सर्व प्रोसेसला 30 लाख रुपये खर्च येणार आहे. आणि येत्या 15 दिवसात ते उभे करायचे. हे बघ, ऑपरेशन नाही केलं तर तू 3 महिने जगू शकतेस, आणि ऑपरेशन केलं तरी 6 महिने. हे बघ, काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. खरं तर तुला कसं सांगावं हेच कळत नाहीये. रादर सुरुवात कशी करावी तेच कळत नाहीये. आपण भेटल्यापासून आपण प्रत्येक निर्णय दोघांनी मिळून घेतलाय, म्हणून तुला सांगायला पाहिजे. हो, तू विचार कर आणि मला सांग काय करायचं ते. अनिता, आणि मग ऑपरेशनची तयारी केली? नाही. अच्छा, ऑपरेशन करायच्या आधीच तुमच्या मिसेस गेल्या? नाही. मग ऑपरेशन करावं लागेल वगैरे काही सांगितलंच नाही वाटतं? नाही. मग ऐपत नाही असं सांगितलं? इन्स्पेक्टर, हे कसं शक्य होईल? लव्ह मॅरेज होतं त्या दोघांचं, आणि तो सांगतोय ना की कुठूनही पैसे उभे करायची तयारी होती म्हणून त्याची. हो, पण ऑपरेशन झालं नाही हे खरं आहे ना? हो. आणि उपचाराशिवाय यांची बायको गेली हेही खरंच आहे ना? नाही, ती उपचाराशिवाय गेली नाही. मग मी उपचार केले तिच्यावर. हे बघा, उगाच घरगुती उपचार तुम्ही जरा ऐकून घेणार का मी काय उपचार केलेत ते? स्टॅच्यू. अनिल, आता फक्त मी बोल, तू फक्त ऐकायचंस. मंजूर? मंजूर.
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं फक्त हो किंवा नाही मध्ये द्यायची. हो. आणि जर मी ऑपरेशन केलं तर कदाचित 6 महिने झाले. हो. आणि जर नाही केलं तर 2 किंवा 3 महिने. मला बाळ होणं शक्य नाही. मी जे सांगेन ते तू सगळं ऐकणार आहेस. बघ हं. तुला ऍक्टिंग येतं? किती दिवस ऍक्ट करू शकशील? म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने करशील? हो. मग ऐक, आत्तापासून ऍक्टिंग सुरू करायचं. ऐक, मी आई होणार. हां? 3 महिन्यात मला बाळंत व्हायचं. बघ, आणि आपण ते सगळं ऍक्ट करायचं जे मी खरंच प्रेग्नेंट राहिले असते तर तू केलं असतंस. मला हसत मरायचंय रे अनिल. माझं संपूर्ण आयुष्य एन्जॉय करत मरायचंय. ह्या पुढच्या 3 महिन्यात मी मला होणाऱ्या यातनांबद्दल तुला जराही जाणीव करून देणार. आणि तूही मला जाणवून द्यायचं नाहीस की तुला माझी काळजी वाटते. मग उद्यापासूनच 3 महिन्यांची रजा टाक. हो. अनिल, मला दमल्यासारखं होतंय रे. चक्कर आल्यासारखं वाटतं. हे बघ, मी तुला सांगितलेलं की नाही, तू इतका स्ट्रेस घेत जाऊ नकोस म्हणून. हां? अनिल, हां? शिल्पातनं इलेक्ट्रॉल पावडर आहे, ती देतोस? देतो ना. ए पाणी उकळून देऊ का? पाण्यात नाही काही, नुसतीच. ए पाण्यातनंच घेत होतं, त्याशिवाय ताकद नाही येत. अरे बेटा, मला ताकदीसाठी नकोय काही. मग अशीच खावीशी आणणार. एक मिनिट. हे ठीक आहे. हे आवडत. अगं कशी खातेस तू? ऐक ना, हे बघ, मी आता खाली जातो, आपल्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन येतो. आणि आजपासून घरामध्ये स्वयंपाक करणं बंद. काय घेणारस तू? मला मसाला पावजोडी आणि हा. व्हेज पुलाव. इथे तेलकट बिलकट नको खाऊस. ते आत्ताच तू म्हणालास ना काय हवं ते सांग म्हणून. ओके, आणतो. हे बघ, सॉरी, जरा उशीरच झाला. अगं झालं काय, मी राईस घेऊन आलो आणि पावजोडी विसरलोच. मग पुन्हा गेलो आणि घेऊन आलो. बाळ रुसलंय का?
चला मम करायचं. चला 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 इथे बसा. काय करणार? भाता का ना? एक मिनिट. हा घास बाबांचा. गोष्ट पण सांगायची बाबा. गोष्ट पण सांगायची. एक असतो बाबा आणि एक असते आई. एकदा काय होतं, ती एका पिल्लाला घेऊन येतात. कुणाच्या? आई बाबांच्या. आणि आणि मग ते त्यांच्याबरोबरच राहायला लागतं. आपल्या घरात? हो हो आपल्या घरात. ती आई ना त्या पिल्लाला जवळ घेऊन बसणार सतत. आणि ते पिल्लूही आईच्या पोटाला विलगून बसतं सतत. अगं कारण आईच्या पोटाला ऊब असते ना, मग ते बसायचं उभे. मग बाबा यायचं ऑफिसमध्ये. मग ते पिल्लू आहे ना पंख पसरून बाबाकडे धावत जायचं, त्याला पापी द्यायचं. मग बाबा त्याला कॅडबरी द्यायचं. एक दिवस आई पडते खूप आजारी. आणि मग तिच्या पोटात दुखायला लागलेलं असतं. आणि मग पिल्लू आणि बाबा तिला एक गॅस कॅडबरीचा देतात. आणि इथे इथे बसते पोराचा खेळ खेळतात. अनिता म्हणजे इतक्या यातना होत असूनही तुम्ही तुमच्या बायकोवर अशोधोपचार नाही केले. हा खून आहे मिस्टर करंदीकर. नाही, मला नाही वाटत तसं. अहो खुनाला नसतंच वाटत हो त्याने खून केलाय. पण खुनाच्या हातून खून घडलेला असतो. हे बघा, खून होणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू अतिशय यातनामय असतो. तुम्ही अनिता सुखाने गेले, समाधानाने गेले, आनंदाने गेले. तुम्ही जे सांगताय त्याला ठोस पुरावा नाही. उलट तुमची बायको सिरियस असूनही तुम्ही औषधोपचार नाही केलेत आणि त्यातच ती गेली हे सिद्ध होत आहे. मग मला शिक्षा काय? कमीत कमी जन्मठेप का? फाशी का नाही? कदाचित होईलही, पण तुम्हाला खून करताना कोणी पाहिलं नाहीये. शिवाय मेडिकल रिपोर्टनुसार तुमची बायको ट्युमरच्या व्याधीने गेलीये. तुम्हाला एक साक्षीदार मिळू शकतो. कोण? डॉक्टर अभिजित. मी? हो डॉक्टर. तुम्हाला आठवतंय? हा, म्हणजे डोहाळ जेवणाच्या दिवशी. येईलच तिथे. अनिता, अनिता, अरे झाली का तयारी? बघ डॉक्टर अभिजित आलेले आहेत, लवकर ये. हो आले. सॉरी हा डॉक्टर. अहो मगाचा कार्यक्रम आटपायलाच उशीर झाला. याने ना डोळा जेवणाचे दागिने वेळेवर आणलेच नाही आणि मग सगळ्यालाच लेट झाला. मी पटकन चेंज करून येते हा. तोपर्यंत प्लीज तुम्ही. इट्स ओके. यू आर ग्रेट. नॉट ओनली वी बोथ आर. तुम्ही कसं काय करू शकताय? सोपं डॉक्टर. एकतर या नाटकाचा अंत काय हे माहिती आहे आणि आम्ही दोघांनी ठरवून टाकलंय
येणारं मरण सुखानं, समाधानानं आणि आनंदाने स्वीकारायचं. पण माझ्या समजुतीप्रमाणे तिचं वजन कमी झालं असेल आणि तिच्या यातना देखील वाढल्या असतील. हो, शक्य आहे ते. आणि या दोन महिन्यामध्ये अनिता घराच्या बाहेर गेली ती फक्त प्रेग्नन्सीचा व्यायाम म्हणून. आणि रात्री बेरात्री तिच्या पोटात दुखायला लागलं तर आम्ही अंगाई गीताची प्रॅक्टिस करत पिंट्याला झोपवण्याचा प्रयत्न करतो. त्यात ते दिवसाची रात्र कशी निघून जाते कळतही नाही. हे उपाय बरेच नाही डॉक्टर. नाहीतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी ऑपरेशन केलं असतं तर येणारा प्रत्येक दिवस मरणाची वाट बघण्यात आणि गेल्या पैशाचा हिशोब लावण्यात गेला असतं. आणि शेवटी माझ्या हातात काय असतं? अनिताचा टोळा मासा झालेला रोग जर्जर सापळा. आणि उद्या जरी अनिता गेली तरी पण माझ्याकडे तिच्या आठवणी आहेत. तिच्या हसण्याच्या, तिच्या रुसण्याच्या, तिच्या आई होण्याच्या. तरी देखील अनिल, मला असं वाटतं मी तिला जास्त एकदा चेक करून बघतो प्लीज. ओके, पण प्रेग्नेंट आणि त्याला चेक करतोस असंच दाखव प्लीज. ओके. येईलच ती. हॅलो डॉक्टर. हॅलो, एक मिनिट हा अनिता. काय करताय डॉक्टर? अरे तुमचा खरा पिंट्यात कसा आहे ते नको का पाहायला? लवकरच. थँक्यू डॉक्टर. अनिल, डॉक्टरांना ते दिलं. हो, ठीक आहे डॉक्टर. अरे आईस्क्रीम हे काय? आता जेवण होतं ना? सॉरी डॉक्टर, पण आज माझं डोहाळ जेवण, त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त आवडणाऱ्याच गोष्टी आणायचं असं ठरलं होतं. आणि त्याला आईस्क्रीम फार आवडतं. आज खूप खाऊन घेणार आहे. म्हणजे आतल्या पिंट्यालाही कळेल ना आईला आईस्क्रीम किती आवडायचं ते. हो, पण एवढा आईस्क्रीम आणल्यावरती पिंट्याने शिंकत जन्म घेतला नाही म्हणजे मिळवले. म्हणजे आईने आदल्या दिवशी एवढा आईस्क्रीम आणल्यावरती बाळ शिंकत जन्म घेणार नाही तर काय? बरं अनिल, मी निघतो आणि तू चल माझ्या बरोबर. मी तुला काही इन्स्ट्रक्शन्स देतो. अनिल, लवकर ये रे, पोटात ओढल्यासारखं होत आहे. हॅलो, हा बोल कोमल. अगं का रडतेस? आई बाबा तुला सोडून पिक्चरला गेले. अगं मग जाऊ देत ना. त्यात एवढं रडायला काय झालं? तू कट्टी घे हा आई बाबांची. आमच्याकडे बाळ येणार आहे ना उद्या, मी तुला बोलली ना खेळायला, तू त्याची ताई होशील. त्याला जपायचंच, त्याची काळजी घ्यायचीस. हो हो हो, अगं पिंट्याच नाव ठेवणार आहे आम्ही. काही नाही ग, आईचं बाळ ना ते पोटात शिंकतंय आणि आईला दुखतंय. कोमल, तू उद्या फोन कर
करशील का ग? पिंट्याचा शाळेचा ड्रेस आणायला जायचं ना आपल्याला. हं? हो. हा मी सांगेन तुला पत्ता. हा कोमल, तू उद्या फोन कर. हा ठेवू मी? रडू नकोस बघ आता. डोळे पुस ना आणि हाच बघ. अनिता काय होतंय? अनिता आणि पोटात प्रचंड दुखतंय रे. आणि लास्ट स्टेज बहुतेक आज रात्री किंवा उद्या सकाळीच पिंटू येणार. आणि प्लीज काहीतरी कर. एक मिनिट थांब. हे बघ, मी डॉक्टरला फोन करतो. ते रस्त्यातच असतील. तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. त्याने काही उपयोग होणार आहे का? काहीतरी कर म्हणजे मला हसवण्यासाठी काहीतरी कर. आणि नाटकच अर्धवट नाही सोडायचं रे. शक्य नाही अनिता. अनिल नाही जाणार. आणि गेल्या 2 महिन्यात माझ्या आई होण्याच्या सगळ्या इच्छा तू पूर्ण केल्यास रे. आणि एक शेवटची इच्छा राहिली. आणि मला कळा सुरू झाल्यावर तू कशी घाई गडबड करशील ते बघायचं रे मला. अनिता काय आलं? अनिता काय होतंय? पोटात प्रचंड दुखतंय रे. कुठे दुखतंय? इथे दुखतंय? इथे दुखतंय? कुठे दुखतंय? सांग ना, कुठे दुखतंय? हे दुखाचं थांबलंय का? अगं मग सांग ना, तू गप्प कशी झालीस? सांग ना. मी डॉक्टरना कॉल करतो. एक मिनिट. हो तो मारुतीमधून माणूस घे ना, तो डॉक्टर आहे. त्याला बोलव बरं. हो दात कसले काढताय? हॅलो काय फायर ब्रिगेड? हो लवकर या, आग लागली. हो कुठे काय? पोटामध्ये. आईस्क्रीम खाल्लं तर आग जास्तच भडकली. हा लवकर या, फवारा मारायला. आणि आपल्याला घाई करायला हवी. तुझे कपडे घेतले पाहिजे. ॲम्ब्युलन्स येईलच इतक्यात. काय पण कार्टे झालं. जन्माला यायच्या अगोदरच बापाला जमवतंय. ही आई असते. अनिता, हे नाटक चाललंय का? अनिता, हे बघ मी रडायला लागलं ना. मला कोणी नाही थांबू शकणार. अनिता